शुभ मकर संक्रांती। तर आज आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती हा व्हिडिओ बघणार आहोत। तर सर्व ज्योतिष क्रिएशन फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर आजच्या भागामध्ये आपण मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकावी किंवा वाचावी। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। तर मकर संक्रांती आता आपण सुरुवात करणार आहोत। तर मकर संक्रांती हा सण 14 जानेवारी 2026 रोजी आहे। मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा। 2026 मध्ये मकर संक्रांत बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल। भारतीय संस्कृतीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा सण असून तो सूर्याच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात मानला जातो। आता मकर संक्रांतीबद्दलची सविस्तर माहिती आपण आता खालील प्रमाणे बघत आहोत। चला तर मग आपण आता बघूया। आता पहिल्या ह्याच्यात आपण बघूया मकर संक्रांत कशावर आलेली आहे, म्हणजे मकर संक्रांतीची वाहन आणि संक्रांतीचे स्वरूप काय आहे। आता पंचांगानुसार दरवर्षी संक्रांतीचे एक विशिष्ट रूप असते। आता 2026च्या संक्रांतीचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे असेल। 2026च्या संक्रांतीचे स्वरूप साधारण खालीलप्रमाणे आहे। आता वाहन, संक्रांतीचे वाहन, आता यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे। यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे। वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे। तिने संक्रांतीचे वस्त्र हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे। वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे आणि हिरवा रंग तिने परिधान केलेला आहे। आता आयुध म्हणजे हातामध्ये तिने गदा घेतलेली आहे। अवस्था, ती बसलेल्या अवस्थेमध्ये आहे। हातात गदा घेऊन ती बसलेल्या अवस्थेत आहे। भक्षण, ती दूध प्राशन करत आहे। आता मग दुसऱ्या ह्याच्यात बघूया आपण आता मकर संक्रांतीचे महत्त्व। तर मकर संक्रांतीचे महत्त्व, खगोलशास्त्रीय महत्त्व, या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो। यालाच मकर संक्रांत म्हणतात। धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, याला संक्रमण करतो, यालाच मकर संक्रांत म्हणतात। आता या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते। आता उत्तरायण, आता सूर्याचा उत्तर दिशेकडून प्रवास सुरू होतो, ज्याला उत्तरायण म्हणतात। हा काळ शुभ कार्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो। आता ऋतू बदल, हिवाळ्याचा कडाका कमी होऊन वातावरण उबदार येऊ लागते। वातावरणात उबदारपणा येऊ लागतो। आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघू आपण आता हा सण साजरा करण्याची पद्धत। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळाचे लाडू किंवा वड्या दिल्या जातात। आता थंडीच्या दिवसामध्ये तीळ आणि गूळ आरोग्यासाठी उष्णता देणारे असतात, त्यामुळे तिळगुळ हे
वाटले जातात. आता पतंगबाजी, आकाशात पतंग उडवून आनंद साजरा केला जातो. हे आरोग्यासाठीही चांगले असते, कारण याद्वारे शरीराला सूर्याची कोवळे ऊन मिळते. आता पतंग उडवताना शरीराला कोवळे ऊन मिळते. आणि वाण लुटणे, सुवासिनी महिला या दिवशी सुगड म्हणजेच मातीची छोटी मडकी पुसतात आणि एकमेकींना वाण देतात. यात बोरं, ऊस, हरभरे आणि तिळगुळ घातलं जातं. आणि स्नान आणि दान या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि गरिबांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. आता सणाचे 3 दिवस. आता हा सण 3 दिवस साजरा केला जातो. तर बघूया आता पहिल्या दिवशी भोगी. आता संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी, आदल्या दिवसाला भोगी असं म्हणतात. या दिवशी मिश्र भाजी म्हणजे लेकुरवाळी भाजी, आता सर्व भाज्या मिक्स यामध्ये केल्या जातात आणि बाजरीची भाकरी खाण्याची परंपरा भोगीच्या दिवशी आहे. आता दुसरा दिवस हा संक्रांत, मुख्य सण, ज्या दिवशी पूजा आणि तिळगुळ वाटप होते. हा दुसऱ्या दिवशीचा संक्रांत हा सण दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत. आता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला करदिन किंवा किंक्रांत म्हणतात. करी किंवा किंक्रांत असं म्हणतात. आता या दिवशी देवीचे वृक्ष राक्षसांचा वध केला होता असे मानले जाते. आणि आता संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालण्याची महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे. याचं कारण म्हणजे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि संक्रांत हा थंडीच्या दिवसात येणारा सण आहे. त्यामुळे काळे कपडे घालण्याची प्रथा पडली आहे. थंडीच्या दिवसात येतो आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेतो, म्हणून काळे कपडे घातले जातात. तर बघा मित्रमैत्रिणी, तुम्हाला संक्रांतीची ही संपूर्ण माहिती मी आज ह्या व्हिडिओद्वारे सांगितलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद.